हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहत असणार की मी तर अस्तरवर पेपर पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे. अगोदरच ठेवून घेतलं कारण की पेपर पॅटर्न सेट करताना आपल्याला वेळ खूप जातो आणि व्हिडिओ जास्त लांब होऊन जातो. तर तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ जो शेअर केलेला आहे तो कुठेही स्किप न करता डायरेक्टली मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. कारण की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की कटिंग कशी झालेली आहे आणि मी कशा पद्धतीने केलेली आहे. तर हे ब्लाऊज आहे 42 साईजचं. तर 42 साईजचं ब्लाऊज आहे. तर मी याचा अगोदर जे पॅटर्न आहे ते सगळे ड्रॉ करून घेणार आहे एक एक करून. जसे ठेवलेले मी त्याच पद्धतीने हे पेपर पॅटर्न जे आहे ते ड्रॉ करून घेणार आहे. जेणेकरून काय आपलं पेपर जे अस्तर आहे ते माझं 1 मीटर आहे. तर 1 मीटरमध्ये आपल्याला ही जी बाही आहे 7.5 इंचाची आपण बाही घेतलेली आहे. म्हणजे रेडी आपली ही 7.5 इंचाची तयार होणार आहे. तर तुम्हाला 1 मीटर हे ब्लाऊज लागणारच आहे. कस्टमरला अगोदर सांगून द्यायचं की तुम्हाला 1 मीटर ब्लाऊज लागणार. ते जर स्वतः अस्तर आणत असतील तर. आपण जर स्वतः घेत असलो तर मग प्रॉब्लेमच नसतो. पण कस्टमर काय करतात केव्हा केव्हा फक्त जे 80 सेंटीमीटर असतं ते आणून देतो आणि म्हणतो की घ्या आणि याच्यात शिवा. पण तसं होत नसतं. अगोदर अस्तर चेक करायचं, ब्लाऊज पीस चेक करायचं. ब्लाऊजमध्ये त्यांचं म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे मेन त्याच्यामध्ये त्यांचं ब्लाऊज बसणार आहे किंवा नाही साईजनुसार तसं कस्टमरशी क्लिअर करायचं आणि अस्तरसुद्धा फुल्ली 1 मीटर घ्यायचं असतं. आता काय होतं काही काही वेळेस बहुतेक जणांना प्रश्न पडतं की अस्तर जे आहे तर ते आपण धुवून वापरायचं का नाही. धुतल्याने चांगलं असतं किंवा न धुता वापरलेलं चांगलं असतं. तर सर्वांना एकच सांगणं आहे की अस्तर कधीही धुवून वापरू नये. कारण की अस्तर जर धुवून वापरला आपण तर जेव्हा आपण कपडे धुतो तर कपडे धुतल्यानंतर किती कडक पिळतो आणि मग त्यांना असं झटकायचं असतं, मग टाकायचं असतं. तर तसं आपण प्रत्येक कपड्यासोबत करतो आणि अस्तरसोबत जर या पद्धतीने आपण त्याला धुतलं तर ते इतकं तिरकस, इतकं वाकडं आणि तिकडं जातं ना. आमच्या भाषेत वाकडं आणि तिकडं म्हणजे तिरकस खूपच अबोडधोबड असं होऊन जातं. तर कधीही चुकून तुम्ही अस्तर धुवू नका. मग तुम्ही कोणत्याही कपड्याला अस्तर लावा. कुठल्याही प्रकारचा कपडा असो, त्याचं तुम्हाला ड्रेस शिवायचं असो, पॅन्ट शिवायची असो, ब्लाऊज शिवायचं असो, काहीही शिवायचं असलं त्याला जर अस्तर लावायचं असेल तर प्लीज अस्तर धुवून लावू नका. कारण की अस्तर जर धुवून लावलं तर त्याचा आकार हा चेंज होऊन जातो आणि मग आपल्याला कटिंगलासुद्धा खूप प्रॉब्लेम्स येतात. कारण की ते क्रॉसमध्ये अस्तर झालं तर तुमचा ब्लाऊजचा एकही पार्ट त्याच्यामध्ये निघणार नाही. तर क्लिअर झालं तुमचं की अस्तर हे धुवून लावायचं नसतं. आता अस्तर जर धुवून नाही लावलं तर त्याच्याने काय होतं. आता अस्तर जर धुवून नाही लावलं तर त्याचा एकच फायदा असतो की जे पण आपण कपड्याला म्हणजे मेन ब्लाऊजचा जो कपडा असतो किंवा कुठलाही कपडा असतो ज्याला आपण अस्तर लावलं आहे तर धुतल्यानंतर ते अस्तर काय करतं त्या कपड्याला पकडून ठेवतो आणि जी शिलाई आपण लावलेली असते ती पॅक होऊन जाते. म्हणजे तो कपडा जो असतो ना तो अस्तरमधनं सरकत नाही आणि आपली शिलाई जी उसळत नाही. तर हे असतं आणि अस्तर जेव्हा आपण लावतो ना ते अस्तर घेताना बघायचं की अस्तर किती चांगल्या क्वालिटीचं आहे. अस्तर केव्हाही चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं, लो क्वालिटीचं घ्यायचं नाही. लो क्वालिटीचं अस्तर हे तुम्ही पाण्यात टाकणार तर जाळीसारखं होतं आणि लगेच फाटतं. तर ते अस्तर लावून तुमचा काहीही उपयोग राहणार नाही. तर कस्टमर जर आपल्याकडे आकर्षित करायचे असले तर कुठलीही गोष्ट 2 पैसे कमी मिळाले तर चालतं. पण कस्टमर आपल्याकडे आकर्षित झालं पाहिजे. त्याच्यासाठी स्टिचिंगची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित पाहिजे. आपण अस्तर कुठल्या क्वालिटीचं लावतो आहे ते व्यवस्थित पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही आपली फिनिशिंगने आणि क्वालिटी वाईज पाहिजे. हे असतं मेन म्हणजे ब्लाऊज आपलं स्टिच करायचं. तर याच्याने कस्टमर नक्की आकर्षित होतं. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण जे ब्लाऊज पीस आहे ना अस्तर जे ते कट करायचं आहे. आता सांगताना एक राहिलं जेव्हा मी कटोरी जेव्हा अस्तरवर ड्रॉ करत होती ना तेव्हा मोंड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवलेली आहे. तर तिला मी अर्धा इंच याच्यासाठी वाढवली की आपली हेवी साईजचं आहे तर त्याकरता अर्धा इंच वाढवून घ्यायचं. काहीही फरक पडत नाही वाढवल्याने, उलट चांगलंच असतं. फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला, जास्त वाढवायचं नाही आहे. कारण की हे फुल हेवी साईजचं आहे, 42 साईजचं आहे म्हणजे साईजही मोठी आहे. तर या प्रमाणे मी जे अस्तर होतं ते कट करून घेतलं. त्यानंतर ब्लाऊजचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. तर याची ना म्हणजे ब्लाऊज पीस आहे साडीमधलं आहे, चांगलं मोठा आहे. त्याच्या एक साईडला आहे ना अशी 5 नंबरची टिप टाकलेली होती तर मी ती काढून घेतली
आणि काढल्यानंतर अगोदर सरळ उलटं बघून घ्यायचं आणि कशा पद्धतीने आपलं ब्लाऊज बसणार आहे ते पाहून घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला हे जे ब्लाऊज पीस आहे ते टाकायचं आहे. आता मला वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्टली ब्लाऊज पीसला प्रेस काही केली नाही, डायरेक्टली मी टाकून घेतलेलं आहे. हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या लायनिंग्स वगैरे आणि जे एक्स्ट्राचे धागे ते कट करून घ्यायचे. तर या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे. तर आता या अशा ब्लाऊजांचे ना धागे खूप निघतात, लक्षपूर्वक ऐका की धागे खूप निघतात. आणि आपण घरगुती टेलर असल्या कारणाने काय होतं की आपल्याजवळ ओव्हरलॉकची मशीन ही नसते. तर काय करायचं, सरळ आणि सोपं. आपलं पिकोचं मशीन असताना त्याला व्हाईट धागा लावायचा सरळ आणि त्या धाग्याने त्याला पिकोची जी शिलाई आहे ती पूर्ण जिथं जिथं आपले जॉईंट्स आहेत तिथं आपल्याला ती लावून घ्यायची असते, जेणेकरून म्हणजे काय होतं की तिथले धागे एक्स्ट्राचे निघत नाही आणि कस्टमरसुद्धा खुश राहतं. तर काय करायचं आहे, तर या पद्धतीने आपल्याला सर्व ब्लाऊज पीसवर अस्तर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण व्हिडिओ एकदम छान असा तयार झालेला आहे, कुठेही मी स्किप केला नाही, तुमच्यासोबत पूर्ण जसा आणि तसा शेअर केलेला आहे मैत्रिणींनो. तर नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला सांगायचं एकच होतं की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचं काम करतो ते मनापासून केलं ना तर ते अगदी छान असं होतं. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता फ्री माइंडेड आपल्याला हे काम करायचं असतं. समजलं, म्हणजे आपण स्वतः हे काम करतो ना तर त्याच्यात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. कुणाच्या सांगण्याहून नाही करते आपण, आपल्या मनाने करतो आहे तर त्याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे. तर बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण अस्तर असं कट करून घेते. तर मैत्रिणींनो, याच्या पहिले मी एक व्हिडिओ टाकलेला होता 4-5 दिवसांपूर्वी. तर रंगोली मॅट्स असताना उलनच्या त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर जर तुम्हाला कोणाला जर त्या रंगोली मॅट्स जर हव्या असतील तर नक्की त्या व्हिडिओवर मी आहे ना शॉर्ट व्हिडिओ पण आहे, लाँग व्हिडिओ पण आहे. त्याच्यावर मी नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर. तर त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता की तुम्हाला कुठल्या कलरमध्ये, कुठल्या डिझाईनमध्ये, तुम्ही मला डिझाईनसुद्धा टाकू शकता. त्या कुठल्या डिझाईनमध्ये तुम्हाला रंगोली मॅट तयार करून पाहिजे तर तुम्ही मला नक्की सांगू शकता व्हॉट्सअपवर मेसेज टाकून. मी त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स पण सांगेल, सगळ्या तुमच्यासोबत डिटेल्स शेअर केल्या जातील आणि त्यानंतर तुमची जी ऑर्डर राहील ती डिस्पॅच केली जाईल, तुम्हाला घरपोच डिस्पॅच येईल. तर मैत्रिणींनो, ते उलन रंगोली मॅटचं जर असं आहे, ज्या महिला ज्या बाहेर नोकरी करतात तर त्यांना भरपूर म्हणजे बिलकुलही वेळ नसतो की त्या फेस्टिवलला त्याला घरासमोर किंवा घरामध्ये आजकाल घरात पण रांगोळी घालता, तर बिलकुलही टाईम नसतो. तर ह्या रांगोळ्या कशा असतात उलनच्या, तुम्ही डायरेक्टली टाकून दिल्या आणि दिसायला पण खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. यांची रंगोली मॅट्स राहताना तोरण वगैरे सगळे बनवले जातात. फक्त तुम्हाला सांगायचं आहे, कलर चूज करायचं आहे की कुठल्या पद्धतीचं पाहिजे आहे ते. तर तुम्ही जर मला व्हॉट्सअप केला तर तुम्हाला त्याच्यावर सगळी माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर पण तुम्हाला ती डिस्पॅच केली जाईल. कुठल्या पद्धतीचं काय हवं आहे ते सगळं तुम्हाला, आणि जे रेट आहेत ते त्याच्या आकारानुसार आणि साईजनुसार आणि डिझाईननुसार हे रेट त्याचे तयार असतात. तर कसं, एखादी घरगुती महिला जर काही उद्योग करायचा म्हटली तर नक्कीच तिला सपोर्ट करायचा, जेणेकरून सपोर्ट जर केला तर तीसुद्धा इतरांसोबत पुढे जाते. तर एकच सांगायचा हेतू आहे की तुम्हाला जर घ्यायची असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर ड्रेस शिवायचे असतील वन पीस जॉर्जेट फॅब्रिकचे तर ते सुद्धा तुम्हाला स्टिच करून मिळतील. प्रत्येक साईजचा ड्रेस तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला, तो सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता की कशा पद्धतीने जॉर्जेटचा मी फुल लॉंग हेअरचा एक ड्रेस तयार केलेला आहे. खूप सुंदर असा आहे. कस्टमरचा मला फीडबॅक खूप छान आलेलं होतं. गावातलंच कस्टमर होतं म्हणून त्याचा फीडबॅक मी तुम्हाला सांगते की त्यांना खूपच आवडलेला होता आणि खूप सुंदर असा रेडीमेडसारखा ड्रेस तयार झालेला होता. कलर चॉईस तुमच्यावर असते, तुम्ही कुठल्याही कलरमध्ये चॉईस करून सांगू शकता. तो ड्रेस अगदी सुंदर असा मिळू शकतो तुम्हाला. आणि तुम्हाला जर त्या ड्रेस जर हवा असेल तर तुम्हाला जर उलन मॅटचं जर मी सांगितलेलं आहे तिथंच नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. तर त्याच्यावर तुम्ही एक मेसेज टाकून किंवा याच्यामध्ये कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता. तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही मला मेसेज टाकून करू शकता कॉन्टॅक्ट. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि काही चुकलं असेल तर नक्की सांगा. आणि जर चॅनल नवीन असणार तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. चला, भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये.